आंदोलन आहे आणि आंदोलन अधिक आता व्यापक होत चाललंय अधिक। आणि आता पुन्हा पुन्हा ते सांगतो, आता तर मराठ्यांच्या हातात कामं पण नाही राहिले, आता शेतीचे कामं उरकलेले आहेत। आता तर आंदोलन शांततेत होणार, पण सरकारला मात्र पश्चाताप येणार। तुम्ही सुधारित मसुदा दिला होता, मंगेश चिवटे हे या ठिकाणी आले होते, तुम्ही तो त्यानंतर तुम्हाला काही संपर्क झाला आहे का, किंवा ते सुधारित मसुदा किंवा सरकार तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे, तुम्ही दाखवून देणार आहे, असे काही तुम्हाला संपर्क झालेला आहे का? नाही नाही, अजिबात नाही, संपर्क झाला नाही, काय नाही। मी लिहून देऊ का धरलोय, तेच विषय, तेच शिष्टमंडळ आहे, त्याच मागण्या आहेत। आम्हाला एवढंच कळतंय, आता अधिसूचना आहे काढलेली सगळ्या सोयऱ्यांची, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांसाठी, त्याची अंमलबजावणी करणे, त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही। तुम्ही म्हणताल ज्यांच्या नोंदी नाही त्यांसाठी आता अहवाल स्वीकारला मागासवर्ग आयोगाचा आणि हे आरक्षण दिलंय ते मंजूर नाहीये मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आहे। सगळ्या सोयऱ्यांची जी व्याख्या त्यासह त्याची अंमलबजावणी करणे हा मूळ अजेंडा आहे आणि ते मात्र आम्ही मिळवणार आहे। सरकार खेळवतंय असं वाटतंय का तुम्हाला? ते आता 20च्या नंतर आम्ही सांगतो, तुम्ही आम्हाला काय करताय। आपण पाहिलं हे होते मनोज जरांगे पाटील। मंगेश चिवटे हे या ठिकाणी आले, त्यांना सुधारित मसुदा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सुचवलेला आहे, मात्र आतापर्यंत सरकारकडून त्यानंतर पुन्हा संपर्क साधला गेला नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज अंतरवाली, सराटी, जालना। मनोज जरांगे पाटील बोलत होते, सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी करतात। तर मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा खरं तर 8वा दिवस आहे। अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन कायम असणार असं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील म्हणतात। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती। आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा 8वा दिवस आहे, तरी सुद्धा ते आंदोलनावरती ठाम आहे।